कल्याण पश्चिमेतील एसीपी कार्यालय येथे काल दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं काही काळासाठी परिसरात खळबळ उडाली। कार्यालयाच्या आवारात अचानक सुमारे 5.5 फुटांचा अतिविषारी इंडियन कोब्रा शिरल्यानं कर्मचारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं। विशेषतः एका कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ दरवाजा बंद करून स्वतःला सुरक्षित केलं आणि जवळपास अर्धा तास आतच थांबून परिस्थिती नियंत्रणात येण्याची वाट पाहिली। दुपारच्या सुमारास कार्यालयीन कामकाज सुरू असताना अचानक नाग दिसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली। नाग इमारतीच्या आतून सरकत एसीपी यांच्या मुख्य कक्षाच्या दिशेने जात असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी पाहिलं। परिस्थिती गंभीर होऊ शकते याची जाणीव होताच संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना सावध करण्यात आलं आणि अनावश्यक हालचाल टाळण्याचे निर्देश देण्यात आले। खबरदारी म्हणून काही कक्ष रिकामे करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक सर्पमित्र तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। कार्यालयीन परिसरात उपस्थित लोकांना सुरक्षित अंतरावर ठेवत त्यांनी अत्यंत दक्षतेनं नागाचा मागोवा घेतला। काही काळाच्या प्रयत्नानंतर नागाला कोणतीही जीवितहानी न होता सुरक्षितपणे पकडण्यात आलं। या कारवाई दरम्यान कर्मचाऱ्यांनी संयम राखल्यामुळे बचाव कार्य सुलभ झाल्याचं सर्पमित्रांनी सांगितलं। पकडलेल्या नागाला पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलंय। आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि नोंद प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। सर्पमित्रांच्या मते गजबजलेल्या प्रशासकीय कार्यालयात एवढ्या मोठ्या आणि विषारी नागाचं आढळणं अत्यंत दुर्मिळ आहे। नाग नेमका इमारतीत कसा शिरला याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये। परिसरातील ड्रेनेज लाईन, मोकळी जागा किंवा भिंतीतील फटी यासारख्या संभाव्य मार्गांची पाहणी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे। घटनेच्या वेळी एसीपी कार्यालयात उपस्थित नसल्यानं मोठी दुर्घटना टळल्याचं सांगितलं जात आहे। महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धैर्य आणि सर्पमित्रांनी केलेली वेळीच कारवाई यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। काही काळ तणावपूर्ण वातावरणानंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। आपल्या अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी महेश गीते, कल्याण। इंडियन स्पेक्टिकल कोब्रा होता, विषारी नाग, मराठीमध्ये त्याला नाग म्हणतात। हा विषारी अतिविषारी साप होता आणि हा आता आम्ही पकडला आहे। रेस्क्यू करून तो फॉरेस्टच्या अंडर स्वाधीन केला। फॉरेस्ट डिपार्टमेंटला स्वाधीन केला आणि फॉरेस्टमधल्या सर्पमित्र त्यांना पकडून रिलीफ करतील डीप जंगलामध्ये। माझ्या 20 वर्षामध्ये नाग हा मी ह्या परिसरात पहिल्यांदा पकडला। हा नाग आला कसा काय इथे, हा मला पडलेला प्रश्न आहे। आणि एवढा मोठा साप, एवढा नाग कसा का आला? किती फुटाचा होता? हा 5.5 फुटाचा मिनिमम होता आणि म्हणजे प्रौढ होता, मोठा होता।